पनवेलकरांवर लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती पुन्हा आक्रमक झाली असून मालमत्ता कराविरोधात पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर एक दिवसीय महाधरणे आंदोलन छेडले होते। यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी महिलांनी थाळ्यानाद करत आपला संताप व्यक्त केला। यावेळी रस्त्यावर बसून काळीका रस्ता अडवून धरण्यात आला। यावेळी महानगरपालिकेविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। पनवेल महानगरपालिका ड वर्गामध्ये मोडते, मात्र कर आकारणी ही अ वर्गापेक्षा जास्त केली जात आहे। या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते। या आंदोलनाला इंडिया आघाडीनेही पाठिंबा दर्शविला। हा जिझिया कर्ज कमी करण्यात आला नाही तर महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेलच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही साऱ्यांनी त्याला पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। मालमत्ता कराचा जो बुलडोजर पनवेलकरांच्या छातीवर गेले 6-7 वर्ष चालतोय, अनेक पनवेलकरांना या बुलडोजरमुळे हृदयविकाराचा त्रास झाला अशी आमची माहिती आहे। आपण बघायला गेलं तर घर विकून कर भरावा लागेल अशा पद्धतीची कराची आकारणी केलेली आहे। राज्यामध्ये अन्यत्र महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या 5 वर्षामध्ये अशा पद्धतीचा अघोरी कर कुठेही लावला गेला नाही। जे जनरली जुने कर असतात ग्रामपंचायत हद्दीतले तेच कायम ठेवण्याची परंपरा आतापर्यंतची आहे। अनेक विकसित महापालिकांचा कर देखील पनवेल महानगरपालिकेने जे स्ट्रक्चर केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि याच्या विरोधात समस्त पनवेलकर अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी लढत आहेत। अनेक वेळेला लढे आंदोलन उभारल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून वेळोवेळ असलेल्या पालकमंत्र्यांकडून पनवेलकरांना आश्वस्त केलं जातं आपण बैठक घेऊ आणि या विषयावर निर्णय करू। पण मोर्चा किंवा आंदोलन थांबलं बैठकही होत नाही, त्याच्यामुळे निर्णय होण्याचा काही प्रश्न येत नाही अशी परिस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावर वरून सूर्यनारायण खालून तापलेला रस्ता या परिस्थितीमध्ये वारंवार येण्याची पाळी पनवेलकरांवर येते। जनतेला या ठिकाणी कुठलंही सुविधा देणं नाही, जनतेच्या मागण्यांकडे कुठल्याही प्रकारानं लक्ष देणं नाही, उलट्या त्या दुर्लक्षित करणं अशी अतिशय विदारक अशी परिस्थिती या पनवेल महानगरपालिकेची आहे। शासन पलावासारख्या करोडो रुपयांची घरं असलेल्या डोंबिवलीच्या कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी करमाफी फी देतं, मात्र या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेतल्या गरगरीब लोकांनी आंदोलनं केली, मागण्या केल्या, विधिमंडळामध्ये प्रश्न आले, कोर्टात विषय गेला, तरी या विषयाला दाद न देता पनवेलकरांना सावत्रपणाची वागणूक देण्याचं सत्र सातत्यानं चालू ठेवत आहे। आणि शेवटी संविधानानं लोकशाहीनं जे आंदोलनाचा अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्याचा वारंवार वापर आम्हाला करावा लागत आहे। या ठिकाणी मी पनवेल संघर्ष समिती जी स्थापन झालेली आहे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेल तालुक्यासाठीची, त्या समितीच्या माझ्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्या मंडळींनी पुनरुपी या प्रश्नाला नव्यानं गती दिलेली आहे। आम्ही मंडळींनी महाविकास आघाडी म्हणून त्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिलेला आहे। आमच्या कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशा पद्धतीचे संदेश आम्ही दिले आणि आपण बघता अतिशय शॉर्ट नोटीसनं या ठिकाणी पनवेलकर मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला पनवेल महानगरपालिकेला आवाहन करतो की गोरगरीब पनवेलकरांना या कराच्या त्रासापासून कराच्या बुलडोजर पासून मुक्तता मिळवून देण्याच्या दृष्टीनं निर्णय घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा। भावना हीच आहे, कारण गेली 4 वर्ष जेव्हा 2019ला हा ठराव पारित झाला तेव्हापासून सातत्याने जनतेच्या मनात आक्रोश होता आणि तो 3-4 वेळा आपण आंदोलन स्वरूपात दाखवला। मागच्या वर्षी तर या ठिकाणी 10 दिवस धरणे आंदोलन होतं
पण त्यालाही काही यश आलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज प्रकल्पग्रस्तांच्या भावना आपण बघता की इतक्या तीव्र आहेत की आता करो या मरो अशा प्रकारची सिच्युएशन आहे. मागच्या वेळी ज्यावेळी हा ठराव प्रशासनाने सभागृहात आणला तेव्हा खरं तर तो 49 विरुद्ध 25 अशा मताने तो पारित झाला आणि तो पारित करत असताना मी तर म्हणेन की प्रशासनाने खूप चुकीची माहिती सभागृहाबरोबर सादर केली. त्यांनी कंपॅरिझन केलं नवी मुंबई महापालिकेचं, त्यांनी कंपॅरिझन केलं मुंबई महापालिकेचं, त्यांनी कंपॅरिझन केलं ठाणा महापालिकेचं. पण त्यांनी जो कंपॅरिझन केला होता तोच मुळात चुकीचा होता. आमचं दुर्दैव आहे की आमच्या सत्ताधारी नगरसेवकांना ते कळलंच नाही की ही जी माहिती सभागृहापुढं आयुक्त सादर करतो आहे ती माहिती चुकीची आहे आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधीने तो ठराव पारित झाला आणि लगेचच जनतेमध्ये ज्यावेळी ते नोटीस इश्यू झाल्या त्यावेळी नंतर लक्षात आलं की आपल्यावरती प्रचंड मोठा कराचा बोजा हा येणार आहे आणि मग लगेचच या आंदोलनाला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये आम्ही मंडळी सक्रिय आहोत. सातत्यानं कुठलंही आंदोलन या महापालिकेच्या विरोधातलं या कराच्या संदर्भातलं असेल त्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग हा राहिलेला आहे आणि पुढेही राहील. आमची भूमिका आणि आमच्या मागण्या अगदी सुस्पष्ट आहेत. आम्ही 65 गावं जी आहोत महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली, या गावाने देशाच्या विकासासाठी मोठा त्याग केलेला आहे. आपल्या पिकत्या जमिनी ही जी काही नवी मुंबई वठलेली आहे ही संपूर्ण आमच्या पिकत्या जमिनीवर वठलेली आहे. आणि मग असं असताना जर महानगरपालिका धनदानग्या व्यापाऱ्यांचा 300 कोटी रुपयांचा LBT माफ करत असेल, त्यांचा काय त्याग आहे या देशासाठी? काहीही नाही आहे. ते कमाई करणारे गट आहे तो आणि अशा गटाला तुम्ही 300 कोटी रुपये माफ करता आणि ज्याने देशाच्या विकासासाठी एवढा मोठा त्याग केलेला आहे त्यांचा तुम्हाला 5 वर्षाचा 5 कोटी रुपये तुम्हाला कर माफ करता येत नाही. हे सरकार जनतेचं आहे की व्यापाऱ्यांचं आहे हा आमच्यासमोर प्रश्न आहे. आमची दुसरी मागणी आहे की आमच्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे. या महानगरपालिका जवळपास 25 ते 30 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आहेत. ह्या महानगरपालिकेमध्ये आमच्यासारखी समाविष्ट झालेली जी गावं आहेत ती गावं आजही पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या दरानंच मालमत्ता कर भरत आहे आणि तो अगदी माफक कर आहे. 200 रुपये भरतात, 300 रुपये भरतात, 400 रुपये भरतात आणि हे महानगरपालिका प्रशासन आम्हाला 5-5 हजार रुपये वर्षाला कर भरायला सांगते. हा खूप मोठा अन्याय आहे आणि आमचा इशारा आज एवढाच आहे की आज जर ह्याचा काही सोक्षमोक्ष लागला नाही तर ही जनता जी आहे ह्याच्या दुपटीनं आणि चौपटीनं या पनवेलच्या रस्त्यावर ह्या महामार्गावर उभे राहतील आणि रास्ता रोको करतील. या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडी आणि इतर समाज बांधवांच्या माध्यमातून 4 वर्षापासून या अवाढव्य जाचक मालमत्ता कराच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. तरी देखील पनवेल महानगरपालिका असेल किंवा या ठिकाणचे स्थानिक ज्यांनी या ठरावाला मंजुरी देऊन मालमत्ता कराची आकारणी करून ज्या नगरसेवकांनी मालमत्ता कर आकारणी दिली त्यांनी ठोस अशी भूमिका अद्याप घेतली नाही. आमची मागणी अशी आहे की 1 ऑक्टोबर 2016मध्ये पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आणि त्याच्या आधी ते बी ग्रामपंचायती होत्या आणि 60 गावं आणि आदिवासी पाडे 25 आहेत आणि ज्यांना कर 500 रुपये यायचा आज त्यांना 2000-2500 येत आहे. साधा कनेक्शन घ्यायचं असेल, नल कनेक्शन घ्यायचं असेल तर ग्रामपंचायत असताना आम्ही 1,500 ते 2,000 द्यायचो, आज 12-15,000 रुपये आम्हाला मोजायला लागत आहे. अशा प्रकारे विविध कर जे आहेत हे महानगरपालिकेने वाढून ठेवलेले आहेत. आमची भूमिका हीच आहे की पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन होत असताना 23 ग्रामपंचायती 60 गावं ही भूमिहीन आहेत. MIDC, सिडको, रेल्वे किंवा शासनाच्या विविध प्रकल्पामध्ये बाधित गावं आहेत आणि आमच्याकडे घर वगळता एकही गुंठा जमीन शिल्लक नाही. या देशाच्या विकासासाठी आमच्या लोकांच्या जमिनी अल्पदराने शासनाने घेतलेल्या आहेत. 1970मध्ये MIDC, सिडको येत असताना आमच्या वाडवडिलांना या शासनाने आश्वासनं दिली होती की तुमच्या गावाचा विकास केला जाईल, शैक्षणिक सामाजिक विकास केला जाईल, सर्व नागरी सुविधा दिल्या जातील. परंतु 70 वर्षापासून 23पर्यंत जवळपास 53 वर्षामध्ये शासनाने आमचा कुठल्याही प्रकारचा सर्वांगीण विकास केला नाही. प्रशासन महानगरपालिका प्रशासन सांगते की तुमच्या गावांचा आम्हाला विकास करायचा आहे, त्यासाठी आम्हाला कर पाहिजे आणि हे असं आम्ही कदापि सहन करू शकत नाही. आणि म्हणून या भावनेने इथला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जो भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्यामुळे आमची जी मागणी आहे ग्रामपंचायतीप्रमाणे दर आकारणी करण्याची ही आमची रास्त मागणी आहे, न्याय मागणी आहे आणि या भावनेने या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलक जमलेलो आहोत. याआधी आमच्या संघटनेसोबत किंवा आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला त्या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत
बैठका झालेल्या आहेत. जवळपास 4 बैठका प्रत्यक्ष आयुक्तांनी घेतलेल्या आहेत. परंतु आयुक्तांच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी एकच सांगितलं होतं की संबंधित विषय हा मुख्यमंत्र्यांच्या आणि नगरविकास मंत्र्यांच्या अंडरमध्ये असल्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावू. परंतु आयुक्तांनी जो दिलेला आश्वासन आहे हा आश्वासन पाळला न मुले या ठिकाणचा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावर उतरले. आम्हाला काल त्यांचा मेसेज आला होता की तुम्ही चर्चेला या, परंतु आम्ही त्यांना 18 दिवस आधी या आंदोलनाची नोटीस देऊन 18 दिवसाच्या आधी त्याने आम्हाला बोलवले असता आम्ही गेलो असतो. परंतु त्यांनी काल बोलवल्यामुळं आम्ही जनतेला जे आव्हान केलं होतं आंदोलनाचं ते आम्हाला पार पाडायचं होतं. भविष्यामध्ये जर त्यांनी आम्हाला बोलवण झाली तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू. तुम्हाला मी असं सांगेन की ही जी महानगरपालिका आहे ही मान्य होणं हे आम्हाला आजपर्यंत आलेलं नाही. कारण का ही महानगरपालिकासाठी ती आम्हाला आम्हाला मिटिंग ही नगरपालिका करायची आणि दुसरं जे महानगरस्थाना टप्प्याटप्प्यात जसं काही महानगरपालिकेचा पालिका नगरपालिका अशी टप्प्यात घेतला असं काही न रात्रीत असं काही विकास माहिती नाही. पण ग्रामपंचायतीची आणि अवस्था चांगल्या आणि वेशीला टांगलं असे करून सोडतो. पर्याय कोणती राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे पर्यायाने आम्हाला गावातील लोकांना रिक्षाचा हँडल हाती घ्यावा लागले आणि त्याच्यावरती आमचा दरवर्षी टॅक्स वाढला मी कसा भरायचा. आणि या महानगरपालिकेमध्ये जे ते ब क ड केली जाते. मुंबईसारख्या महानगरपालिका 2 रुपये 15 लावलं जातं. आम्ही 11 रुपये 70 कोट्याच्या लावताय. किती मोठा अन्याय तुम्ही करताय. गेला या महानगर नोकऱ्या कसल्या खूप नोकऱ्या झाडाच्या नाही का शिकलेली नाही आहेत का ऑफिस काय का आमच्यानुसार अत्याचार होती. आमच्या विकासासाठी का निवडून दिली दुश्मन नाही जेवढे पक्ष आहेत पक्षांच्या विकासासाठी नाही याची दखल पक्षांनी घ्यावी. 5 वर्षाचा खर्च एक माणसाला भरायचा असेल तो 1-1 लाख 2-2 लाख रुपये भरणार कुठून. आम्हाला आमच्या पोरांना शिकवताना आमचा संसार चालवताना एकतर एक बाजूला तुम्ही आमची शिरकोणी जागा घेतली, तिकडे विमानतळाला जागा घेतली, तिकडे मेट्रोला जागा घेतली. या सगळं घेऊन झाल्यानंतर नोकरीवर आमच्यावर संसार चालतो त्याच्यातून आम्ही एवढा मोठा कर भरला नाही आणि त्यासाठी हे आंदोलन आम्हाला काही करावं लागेल. यापेक्षा पोलिसांना सांगतो आम्हाला तुम्ही नेहमी विनंती करता का रस्त्यावर बसू नका, गाड्यांमध्ये बसा, इथे बसू नका, तिथे बसा. पण तुम्ही सरकारला सांगा ना 7 वर्ष आम्ही उन्हात का बाबा आम्हाला एक त्रास होतो. जर आज मी सांगतो मोठा भाषण करत नाही पण या मोर्चात आज आम्हाला कायम स्वरूपाचा तोडगा निघाला तर संपूर्ण पुणे आणि मुंबई हवे रोखल्याशिवाय आम्ही राहणार. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल.